मंडळी, मध्यंतरी जळगावमधील लोहारी गावातील एका शेतात जायचा योग आला. कापसाच्या शेतात कुरडूची भाजी मस्त वाढली होती. ती भाजी आणून त्याची पानं निवडून घेतली, स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आणि मग पानं अशी बारीक चिरून घेतली. कांदा चिरून घेतला. लसूण आणि मिरची जी आहे ती आपण ठेचून घेतली. ताजी ताजी भाजी आहे, छान छान वाटतंय चिरायला. त्याला भाजी ही भरपूर आहे, त्यामुळे जास्त लसूण आहे आणि जास्त मिरची घेतलेली आहे. दोन्ही अरदमरद असं ठेचून घेतलं. कढईत तेल गरम झालं आहे, त्यात मोहरी आणि जिरं घातलं. लसूण घालूया, ठेचलेला लसूण घालून तो मस्तपैकी आपल्याला परतवायचा आहे. आहा, मस्त सुगंध लसणाचा. आता हिरवी मिरची घालूया, ती पण परतवून घेऊ. आणि इथे 2-3 कांदे चिरलेले आहेत, ते पण आपण परतवून घेऊया. कांद्याचं मीठ आणि हळद घालून घेतली. इथे कांद्याचं मीठही घातलं म्हणजे कांदा लवकर परततो. आता ही जी आपण भाजी चिरून घेतली होती ती घालूया. भाजी जास्त आहे, त्याच्यामुळे एका वेळी या कढईत मावणार नाही, म्हणून मी ही 2 वेळा घातलेली आहे. ही थोडीशी परतवून घेतली की कढईत खाली जाते आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये बाकीची भाजी घालू शकतो. थोडी अशी परतवून घ्यायची. आता ही उरलेली आपण भाजी जी आहे ती घालून घेऊ. मीठ घालून घेऊ भाजीचं. भाजी बऱ्यापैकी आहे, त्याच्यामुळे 2 चमचे मीठ मी इथे घातलेलं आहे. आता हे पुन्हा भाजी जी आहे ते मिक्स करून घेऊ. पालेभाजी आहे, थोडी ती परतवायला मिक्स व्हायला थोडासा वेळ लागतो. आता ही परतवून झालेली आहे, तर झाकण ठेवून आपण त्याला शिजवणार आहोत. 2 वाफ आणाव्या लागतात ह्या भाजीला शिजवायला, तेव्हा 2 वेळा मी झाकण ठेवलं आहे आणि 2 वाफा आणल्यात आणि ही आता भाजी तयार आहे. थोडंसं जे पाणी आहे ते आटेपर्यंत आपण भाजी परतवणार आहोत. पाणी आता आटलेलं आहे, आपली भाजी तयार आहे. मस्तपैकी आपण आता ही पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर सुद्धा अशी मस्त लागते. आणि शेतातली ताजी ताजी असल्यामुळे काय लागते, आहा. तर अशी ही श्रावण महिन्यातली कुरडूची भाजी.